गोविंद शिर्के, विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री। आपण गेल्या 2013 या वर्षापासून मालेगाव शहरामध्ये चैत्र शुद्ध नवमी श्रीरामनवमीच्या दिवशी श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणून पारंपरिक शोभायात्रा व मिरवणूक काढत असतो। या मिरवणुकीचं हे 12वे वर्ष आहे आणि सर्वात महत्त्वाचा आनंद म्हणजे 500 वर्षापासून आपण बघितलं की अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्र तंबूमध्ये विराजमान होते। तेच प्रभू श्रीरामचंद्र आज अयोध्येमध्ये एका भव्य आणि दिव्य अशा मंदिरामध्ये विराजमान झालेले आहेत। त्या प्रभू श्रीरामचंद्रांचा जय जयकार साजरा करण्यासाठी आज आपण या ठिकाणी बघतो आहे की मालेगाव शहरातले सर्व हिंदू बांधव आणि माता भगिनी प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म उत्सव आनंदोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमलेले आहेत। या ठिकाणी आपण बघू शकतो आदिवासी पथक, शिवकालीन मर्दाना खेळ पथक, वारकरी महिला पथक, लेझिम महिला पथक या पथकांच्या माध्यमातून सर्व उपस्थित रामभक्त बांधवांना आकर्षित केलं जात आहे। त्याच पद्धतीने या शोभायात्रा व मिरवणुकीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येमध्ये स्थापन झालेल्या मूर्तीचा चित्ररथ, त्याचप्रमाणे गुढीपाडव्याचा चित्ररथ, राम पंचायतन दरबारचा चित्ररथ आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या 15 फूट उंच मूर्तीचा चित्ररथ देखील उपस्थितांचं लक्ष वेधण्यासाठी सादर केलेला आहे। अशा पद्धतीने मालेगाव शहरामध्ये वाजत गाजत आणि उत्साहात आणि जल्लोषात ही मिरवणूक या ठिकाणी संपन्न होत आहे। सर्व मालेगावकर, हिंदू बांधव, माता भगिनी या मिरवणुकीत सहभागी आहेत। सर्वांचे हार्दिक धन्यवाद।